चला तर मग आज बनवूया मेथीची पातळ भाजी। आता सध्या मेथीच्या भाजीचा सीझन चालू आहे आणि या सीझनमध्ये मेथीच्या भाजीची जी चव लागते ती इतर सीझनमध्ये लागत नाही। त्यामुळे या सीझनमध्ये मेथीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार बनवून नक्की खा। तर इथे मी मेथीची पातळ भाजी बनवण्यासाठी 2-3 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या तेलावर छान भाजून घेतल्या होत्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले मिरच्या, लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे घालून मिक्सरला बारीक वाटून घेतलं। कढईमध्ये जिरे मोहरीची फोडणी केली आणि त्यात कांदा छान लालसर होईपर्यंत तळून घेतला। नंतर त्यात कोथिंबीर, लसूण, मिरची, शेंगदाणे याचं जे वाटण बनवलं होतं ते घातलं आणि 2-3 मिनिटं तेलावर परतून घेतलं। नंतर त्यात हळद घातली आणि मेथीची भाजी घालायची याच्यात बारीक चिरलेली। हे छान व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्यात घालायचं आहे गरजेनुसार गरम पाणी। भाजी कितपत पातळ पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही याच्यात पाणी घाला, पाणी गरमच घालायचं। पाणी घातल्यानंतर एकदा छान मिक्स करून घेतलं आणि 5 ते 7 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची। भाताबरोबर खाणार असाल तर अजून थोडीशी पातळ बनवली तरी चालेल। तर इथे तयार झालेली आहे मेथीची पातळ भाजी आणि ही पातळ भाजी खूप टेस्टी होते। भाकरीबरोबर तर खूप छान लागते, बनवून नक्की बघा।